हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन झाली होती. तर माझ्यासारखा सगळ्यांचा दिवस अगदी स्माइली जावो. तर अंघोळ करून तयार झाले होते. तर अंघोळ केल्यानंतर मी लगेच कपडे धुवून टाकते, कारण कपड्यांना एकदा उशीर झाला तर परत सगळ्याच कामांना उशीर होतो. त्यामुळे मी कपडे पहिल्यांदा धुवून टाकते, म्हणजे बाकीची सगळी कामंसुद्धा पटपट आवरतात. तर ही आहेत माझी झाडं. मनी प्लांट आहेत, 2 प्रकारचे आहेत, एक ग्रीन कलरचा आणि एक शेडिंगमध्ये आहे, येलो आणि ग्रीनमध्ये, व्हाईटमध्ये. तर कपडे उन्हात घालायला आली होती. खरंच सगळ्यांनीच कपडे जर लवकर धुवून टाकली तर बाकीच्या सगळ्या कामांनासुद्धा स्पीड येतं. तर माझं कपडे वगैरे उन्हात घालूनच तोपर्यंत त्यांनी देव वगैरे पूजून घेतला होता. तर मी फक्त आज श्रावणातील सोमवार असल्यामुळे मी फक्त हळदी कुंकू लावून बेल आणि फुलं दोन्ही वाहून घेतली. नंतर चहा वगैरे बनवला आणि नाश्त्याची तयारी केली. आज उपवास असल्यामुळे नाश्त्यामध्ये फक्त फ्रूटच होती. तर हे फ्रूट नाशपती आहे. हे मी पहिल्यांदाच ट्राय करत होते. तर असं वेगळं काही नव्हतं. आपल्यासारख्या आपल्या महाराष्ट्रात रायबोर असतात त्याचीच त्याला टेस्ट होती. नंतर मग स्वयंपाक म्हणजे आज उपवास असल्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये बटाट्याची उसळ केली होती. त्यासाठी बटाटे शिजत घातली आणि बाकीची कामं आवरायला घेतली, भांडी वगैरे वर लावून घेतली. तर हे शेंगदाणे आम्ही गावाकडूनच घेऊन आलेलो होतो. इथं खूप शेंगदाणे महाग आहेत. बटाटे वगैरे शिजवली आणि नंतर बटाट्याची उसळ बनवून घेतली. बटाट्याची उसळ बनवून झाल्यानंतर जी पडलेली भांडी वगैरे होती ती सगळी घासून घेतली आणि थोड्या वेळानं कामाला बसणार होतो. तर कामं वगैरे सगळी आवरून बसलो कामाला. तर काम पूर्ण व्हायला दुपारचे 4 वाजले. नंतर दुपारचा चहा घेतला आणि लसूण सोलायला घेतला. लसूण एकदम सोलून ठेवला की स्वयंपाक करताना उशीर होत नाही, सगळी कामं व्यवस्थित होतात. नंतर आवरून आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर. तर घरातील किराणा म्हणजे जास्त काही नव्हतं, तांदूळ वगैरे संपले होते, तेच आणायला चाललो होतो. तर बघू शकताय केऱ्यामध्ये म्हणजे प्रत्येक घराच्या समोर अशी नारळाची किंवा केळांची झाडे असतातच. नंतर संध्याकाळी देवापुढे आरती लावली, तुळशीत आरती लावली आणि आज संध्याकाळच्या जेवणात मिक्स व्हेजची भाजी बनवली होती. तर ह्यांना खायची होती भाजी. तर कशी झाली आहे? मस्त झाली आहे ना? तुम्ही पण